सर्व स्वामी भक्तांना नमस्कार। आपला आजचा दिवस स्वामी कृपेने आनंदी सुख समाधानाने जावोत आणि तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा स्वामी कृपेने पूर्ण होत ही स्वामी चरणी प्रार्थना। स्वामी भक्तांनो, गुरुवारी म्हणजे 28 डिसेंबर 2023ला गुरुपुष्य अमृत योग आहे। या दिवशी जर आपण सेवा केल्या व उपाय केले तर ते आपल्याला भरपूर प्रमाणात लाभ देतात। तसेच आज आपण ही एक सेवा करणार आहोत। तुम्ही उपायही म्हणू शकता। आपल्याकडे भरमसाठ पैसा यावा, धन दौलत यावी यासाठी आपण उपाय करत असतो। जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला अचानक प्रचंड प्रमाणात धनलाभ होईल। कारण गुरुपुष्य अमृत योगावर केलेली सेवा व उपाय याने प्रचंड प्रमाणात धनलाभ होतो। फक्त हा उपाय श्रद्धेने करा, कारण सर्वात महत्त्वाची श्रद्धा आहे। तर उपाय काय करायचा ते पहा। त्या अगोदर चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। आपल्याला दिव्याचा उपाय करायचा आहे। हा दिवा श्रीयंत्राजवळ लावायचा आहे। श्रीयंत्र एका प्लेटमध्ये घ्या। त्या प्लेटमध्ये थोडेसे तांदूळ टाका आणि त्या तांदळावर श्रीयंत्र ठेवा आणि श्रीयंत्रावर हळदी कुंकू वाहून पूजा करा आणि लाल रंगाचे फूल वाहा। त्यानंतर खडी साखराचा नैवेद्य ठेवा आणि तुमची जी इच्छा आहे ती इच्छा लक्ष्मी मातेला सांगा। देवघरासमोर श्रीयंत्राची प्लेट ठेवा आणि श्रीयंत्राच्या उजव्या बाजूला गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे आणि डाव्या बाजूला तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे। उजव्या बाजूला जो तुम्ही दिवा लावणार आहात त्या दिव्यामध्ये केशरची एक काडी टाका। जर केशरची काडी नसेल तर एक विलायची टाका आणि डाव्या बाजूला जो दिवा तुम्ही लावणार आहात त्या दिव्यामध्ये एक लवंग टाकायची आहे। हा उपाय पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका, कारण हा एक उपाय जरी केला तरी तुम्हाला वर्षभराची धनप्राप्ती होईल आणि 2024 साल हे वर्ष तुम्हाला मालामाल करेल। कारण देवी लक्ष्मीला दिवे प्रज्वलित केलेले खूप प्रिय आहेत। उजव्या बाजूला जो तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामध्ये एक केशरची काडी टाका आणि एक विलायची टाका आणि डाव्या बाजूला जो तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे त्यामध्ये एक लवंग टाका आणि दोन्ही दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत। दोन्ही दिवे रात्री 12 पर्यंत चालू ठेवा। त्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। मंत्र असा आहे, ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मे नमः। हा मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे। हा उपाय रात्री 5 ते 7 पर्यंत केला तर अतिशय लाभ होतो। कारण ही वेळ संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी देवी लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करते। त्यावेळी लक्ष्मी माता दिवे प्रज्वलित केलेले दिसले की त्या घरामध्ये लक्ष्मी माता तिथेच थांबते। जर कोणी महिला जॉब करत असेल आणि त्यावेळेत करणे शक्य नसेल तर नंतर केला तरी काही हरकत नाही। फक्त श्रद्धेने हा उपाय करा आणि या 2 दिव्याव्यतिरिक्त देवघरासमोर दुसरा तेलाचा दिवा अखंड चालू ठेवा। हे 2 दिवे जर रात्रभर चालू ठेवले तर खूप चांगले आहे। रात्रभर नाही शक्य झाले तर रात्री 12 पर्यंत दिवे चालू ठेवा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी त्या दिव्यातील विलायची व लवंग काढून ती कोणत्याही एका पवित्र जागेवर किंवा झाडाखाली पुरून द्या। अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे। हा उपाय खूपच जबरदस्त आहे। हा उपाय नक्की करा। अपार प्रमाणात धनप्राप्ती होते, यात काही शंका नाही। कुठलाही उपाय नाही करणे झाले किंवा सेवा नाही करणे झाले तरी हा एकच उपाय करा। गुरुपुष्य अमृत योग हा दुर्मिळ योग आहे, त्यामुळे या संधीचे सोने करा। हा एकच दिवा तुम्हाला अफाट प्रमाणात पैसाच पैसा देईल। स्वामी भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा
आणि कमेंट बॉक्समध्ये फक्त श्री स्वामी समर्थ लिहा. तुमची एक कमेंट आम्हाला प्रोत्साहित करत असते. श्री स्वामी समर्थ.